नमस्कार. पायथनच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत ॲडव्हान्स डेटा टाईप्समधील लिस्ट डेटा टाईप. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत लिस्ट म्हणजे काय, लिस्ट क्रिएट कशी करतात आणि लिस्टचे फीचर्स काय आहेत. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण बघणार आहोत लिस्ट म्हणजे काय. तर लिस्ट म्हणजे a collection of similar or different types of data items. तर आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाइप्स आहेत ते मागील भागामध्ये बघितलेले आहेत. जर तुम्ही तो लेक्चर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघू शकता की कुठल्या कुठल्या टाईपचा डेटा आपण पायथनमध्ये वापरू शकतो. तर या डेटाचं कलेक्शन म्हणजेच लिस्ट. ठीक आहे. उदाहरणार्थ पहिलं एक एक्झाम्पल बघूया आपण. लिस्ट ऑफ नॅचरल नंबर्स. तर L1 नावाची जी लिस्ट आहे त्यामध्ये आपण बघू शकतो सगळे जे डेटा आयटम्स आहेत 12, 45, 78, 59, 122 हे सगळे काय आहेत, नॅचरल नंबर्स आहेत, इंटिजर नंबर आहेत. म्हणजेच L1 ही अशी लिस्ट आहे ज्यामध्ये सिमिलर डेटा टाईप्सचा आपण डेटा आयटम्स हे स्टोअर केलेले आहेत. दुसरे एक्झाम्पल बघूया. लिस्ट ऑफ डिफरंट आयटम्स. ठीक आहे. तर L2 ही अशी लिस्ट आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या डेटा टाईप्सचा डेटा हा स्टोअर केलेला आहे. जसं 56 हा इंटिजर नंबर आहे, ABC हा स्ट्रिंग टाईपचा डेटा आयटम आहे, 3.14 हा फ्लोट टाईपचा डेटा आयटम आहे. तर लिस्टमध्ये आपण सारख्या डेटा टाईपचे डेटा आयटम्स स्टोअर करू शकतो किंवा वेगवेगळ्या डेटा टाईप्सचे आयटमसुद्धा आपण लिस्टमध्ये स्टोअर करू शकतो. आता लिस्ट क्रिएट कशी करायची. तर लिस्ट क्रिएट करण्याकरता आपल्याला हे जे डेटा आयटम्स आहे वेदर इट इज सिमिलर किंवा डिफरंट डेटा टाईप्सचे जे आयटम आहे ते डेटा आयटम्स आपल्याला ऑलवेज स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पुट करायचे आहे आणि प्रत्येक डेटा आयटम हा कॉमानी सेपरेट करायचा आहे. एक्झाम्पल बघूया. लिस्ट ऑफ 5 नंबर्स. मागेच आपण जसं बघितलेलं आहे की L1 नावाचा एक व्हेरिएबल घेतला, इक्वल टू साईन दॅट इज असाइनमेंट ऑपरेटर, आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण 5 नॅचरल नंबर्स आपण स्टोअर केलेले आहे आणि प्रत्येक डेटा आयटम हा कॉमानी सेपरेट केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण लिस्ट क्रिएट करू शकतो. ठीक आहे. आता दुसरा प्रकार म्हणजे एम्प्टी लिस्ट क्रिएट करायची. ठीक आहे. एम्प्टी लिस्ट आपण कशी क्रिएट करू शकतो. तर व्हेरिएबलचं नाव आणि फक्त एम्प्टी स्क्वेअर ब्रॅकेट, यामध्ये कुठलाही एलिमेंट आपण देणार नाही आहोत. तर L2 ही एम्प्टी लिस्ट आपली क्रिएट झालेली आहे. तर एम्प्टी लिस्टचा वापर कधी होतो, ज्यावेळेस आपले लिस्टमधील एलिमेंट प्रीडिफाईंड नसतात. आपल्याला युजरकडनं एंट्री घेणार आणि आपण एलिमेंट्स त्या लिस्टमध्ये स्टोअर करणार. म्हणजे एकूण किती एलिमेंट्स त्या लिस्टमध्ये आहेत हे आपल्याला आधी माहीत नसतं. त्यावेळेस आपण एम्प्टी लिस्टचा उपयोग करतो. तर इनिशियली आपण एम्प्टी लिस्ट अशा प्रकारे क्रिएट करून नंतर 1 बाय 1 आपण युजरकडनं इनपुट या लिस्टमध्ये एंटर करू शकतो. तर व्हेरिएबलचं नाव, असाइनमेंट ऑपरेटर आणि स्क्वेअर ब्रॅकेट अशा पद्धतीने आपण एम्प्टी लिस्ट ही क्रिएट करू शकतो. तिसरा प्रकार आहे लिस्ट ऑफ डुप्लिकेट आयटम्स. आता लिस्टमध्ये आपण डुप्लिकेट आयटम्ससुद्धा स्टोअर करू शकतो. जसं या एक्झाम्पलमध्ये आपण बघू शकतो L3 नावाची जी लिस्ट आहे, इथे 3 हा डेटा आयटम, इंटिजर आयटम 3 हा 2 वेळेस आलेला आहे. तसाच 4 हा इंटिजर आयटम हा 3 वेळेस आलेला आहे. ठीक आहे. पण जरी हे आयटम्स रिपीट झाले तरी L3 या लिस्टची लेंथ काय असणार आहे. तर हे जे रिपीटेड एलिमेंट्स आहेत ते इंडिव्हिज्युअल कॅल्क्युलेट होणार आहे. म्हणजेच 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर L3ची लेंथ काय असणार आहे, 7 डेटा आयटम्स. तर लिस्ट ही डुप्लिकेट डेटा आयटम्ससुद्धा अलाउ करते. नेक्स्ट आहे लिस्ट ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ डेटा आयटम्स.
तर L4 ही लिस्ट आहे. यामध्ये वेगवेगळ्या डेटा टाईप्सचे आयटम्स आपण स्टोअर केलेले आहे. जसं की आपण बघू शकतो इथे इंटिजर टाईपचा डेटा आपण स्टोअर केलेला आहे 4 and 12. फ्लोट टाईपचा डेटा आपण स्टोअर केलेला आहे आणि स्ट्रिंग टाईपचा डेटा आपण इथे स्टोअर केलेला आहे. तर वेगवेगळे डेटा टाईप्स पायथनमध्ये कुठले आहेत हे तुम्हाला शिकायचे असल्यास तुम्ही माझा मागील व्हिडिओ बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला पायथनमधील वेगवेगळे डेटा टाईप्सवर माहिती मिळू शकते. तर लिस्टमध्ये आपण अशा पद्धतीने वेगवेगळ्या टाईपचा डेटा हा स्टोअर करू शकतो. तर आपण पुढे जाण्या अगोदर लिस्ट क्रिएट कशी करायची हे प्रॅक्टिकली बघूया. तर आता आपण बघूया लिस्ट क्रिएट कशी करायची. तर लिस्ट क्रिएट करण्याकरता आपल्याला एक व्हेरिएबलचं नाव आधी घ्यावं लागेल, इक्वल टू ऑपरेटर आणि स्क्वेअर ब्रॅकेट. आणि या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण इथे एलिमेंट्स एंटर करू शकतो. 12, 45, 70 and 89. तर लिस्ट ऑफ नॅचरल नंबर्स आणि सेपरेटेड बाय कॉमा हे जे डेटा आयटम्स आहे हे कॉमाने आपण सेपरेट करणार. ठीक आहे. तर आपण इथे एक्झिक्यूट करून बघू शकतो L1मध्ये आलेल्या व्हॅल्यू. ठीक आहे. तर 4 व्हॅल्यू ह्या L1मध्ये आहेत. ठीक आहे. आणि या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आउटपुटमध्ये आपण बघू शकतो लिस्ट कशी आयडेंटिफाय करायची. तर एलिमेंट्स आपले स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असतात आणि प्रत्येक डेटा आयटम हा कॉमाने सेपरेट केलेला असतो. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघूया एम्प्टी लिस्ट कशी क्रिएट करतात. L2 इक्वल टू सपोज एम्प्टी ब्रॅकेट, यामध्ये आपण एकही एलिमेंट एंटर करणार नाही आहे. ठीक आहे. आणि सपोज मी आता L2 प्रिंट केला तर आउटपुटमध्ये काय येणार. ठीक आहे. तर इथे आपण बघू शकतो आउटपुटमध्ये एम्प्टी ब्रॅकेट्स आलेले आहेत. ठीक आहे. तर एम्प्टी स्क्वेअर ब्रॅकेट विदाउट एलिमेंट. नेक्स्ट आपण बघू शकतो डुप्लिकेट आयटम्स. सपोज मी इथे याला L3 नाव देते आणि या लिस्टमध्ये मी डुप्लिकेट आयटम्स एंटर करते. ठीक आहे. तर L3मध्ये असे आपले डुप्लिकेट आयटम्स. आता 3 हा आपण 2 वेळेस रिपीट केलेला आहे, 4 आपला 3दा रिपीट झाले. तर L3चं आउटपुट आपण बघूया. तर 3 हा 2दा रिपीट झालेला आहे तरी आउटपुटमध्ये आपल्याला तो सिंगल न दाखवता ॲज अ इंडिव्हिज्युअल एलिमेंट तो 2 वेळेस आपल्याला डिस्प्ले झालेला आहे. 4 देखील 3दा रिपीट होऊन सुद्धा सिंगल एलिमेंट न दाखवता तो आपल्याला 3 वेळेस रिपीट झालेला आहे. जर आपण याची लेंथ चेक केली तर लेंथ चेक करण्याकरता len हे फंक्शन आहे, len ऑफ L3. तर L3ची लेंथ आपल्याला 7 डिस्प्ले होत आहे. म्हणजेच की हा 3 जो आहे जरी तो रिपीट झाला तरी हा इंडिव्हिज्युअल एलिमेंट हा काउंट केला जातो. ठीक आहे. आणि शेवटचं एक्झाम्पल म्हणजे लिस्ट ऑफ डिफरंट डेटा आयटम्स. तर इथे आपण एक नवीन लिस्ट डिफाईन करूया. L4 इक्वल टू, आता मी इथे एक इंटिजर एलिमेंट देते, एक फ्लोट एलिमेंट आणि एक सपोज स्ट्रिंग एलिमेंट घेते. ठीक आहे. तर इथे मी L4ला एक्झिक्यूट करते. L4चे एलिमेंट मी प्रिंट केले तर मला इथे वेगवेगळ्या डेटा टाईप्सचे एलिमेंट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये प्रिंट झालेले दिसतात. तर लिस्टचे कुठले कुठले फीचर्स आहेत. तर लिस्ट कॅन हॅव डुप्लिकेट आयटम्स. आपण जसं बघितलं आपण एक लिस्ट क्रिएट केली ज्यामध्ये डुप्लिकेट एलिमेंट्स होते. तर आपण ते डुप्लिकेट एलिमेंट लिस्टमध्ये स्टोअर करू शकतो. ती एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी कन्सिडर होते. त्यानंतर आयटम्स इन अ लिस्ट आर म्युटेबल. आता म्युटेबल आणि इम्युटेबलचा अर्थ आपण बघितला आहे. जसं टपलमधले आयटम्स हे इम्युटेबल असतात, म्हणजेच आपण ते चेंज करू शकत नाही. पण लिस्टमध्ये तसं नाही आहे. लिस्टमधील आयटम्स जे आहेत ते आपण चेंज करू शकतो
त्यामधील व्हॅल्यूज ज्या या अपडेट करणे शक्य आहे. द ॲटम्स इन अ लिस्ट दे आर म्युटेबल. लिस्ट कॅन स्टोअर ॲटम्स ऑफ व्हेरियस डेटा टाईप्स. तर लिस्टमध्ये आपण वेगवेगळ्या टाईप्सचे डेटा ॲटम्स हे स्टोअर करू शकतो. तर हे सगळे फीचर्स जे आहेत ते लिस्टचे आपण प्रॅक्टिकली येणाऱ्या सगळ्या भागांमध्ये बघणार आहोत. तर भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.